हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञानडी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. की मुलाला परमात्म्याशी जोडायला पाहिजे, त्याचा साथी आहे तो. त्याचं बिघडत काहीच नाही, पण आपलं हृदय कमजोर झालेलं असतं. इतके कष्ट आपण सहन, इतके कष्ट उपसलेत युगानुयुगे. जसं म्हणतात की जसं कुत्र्याला कोणी लाठी मारतं आणि तो बिचारा इतका पीडित होऊन जातो, इतका त्रासतो, मग कुठेही बसलेला असेल आणि थोडासाही काही आवाज झाला असा लाठीसारखा, तिथेच बसल्या बसल्या ओरडायला लागतो. प्रत्यक्षात आजूबाजूला काहीच त्रास नाहीये. तर आपण एवढे दुःखी झालेले आहोत युगानुयुगे. आपण इतके भयभीत आहोत की न जाणो काय वीज कोसळेल या बाळावर, काय होईल बाबा. तर आपण घाबरत असतो आणि आपण त्या भीतीमुळे ती भक्ती सुद्धा आपण त्यात काही ना काही विभागून तर टाकतोच. जसंही आहे आपण करत राहा. एक दिवस असा येईल, आपल्या सर्व लक्षात येईल आणि मग भगवान त्यांचा रखवाला दिसून येईल आपल्याला. तर अशा प्रकारे आपण आपल्या भक्तीचा खूप नाश करतो, आशीर्वाद देऊन टाकतो. कोणाच्या डोक्यावर हात ठेवून, तुमच्या कोणी पाया पडलं, डोक्यावर हात ठेवला, आपली गेली पुंजी खूप मोठी. कारण की ज्याच्याजवळ काही असेल तोच तर देऊ शकेल. आता पूर्वी हा रिवाज कसा पाडला होता काळाने, कारण की आपले आजोबा पणजोबा आणि खूप खूप पूर्वीच्या मागच्या जन्मातील जेवढेही आमच्या पिढ्या किंवा महापुरुष झाले ते खूप भक्तियुक्त असायचे. त्यांची वचने सफल होत होती आणि ते काय करायचे की आपल्या मुलांना आशीर्वाद द्यायचे. भगवान करो तुझं असं असं हो, भगवान करो तुझं तसं हो, आणि असं होऊ दे, तुला तो नातू हो, तुला पुत्र हो. तर असे ते आपल्या पुंजीला नष्ट करत असत. आपल्या टायरमधून, आपल्या चाकातून, आपल्या ट्यूबमधून दुसऱ्याच्या चाकात हवा भरायचे. आता ना ती त्यांची ट्यूब कामाची राहिली, ना स्वतःची खराब करून टाकली, दोघेही जागीच थांबले. त्याचा विधी आहे की त्याच्यात हवा भरण्यासाठी वेगळी व्यवस्था आहे, ती तिथूनच हवा भरली जावी. तर समजणाऱ्याला इशाराच खूप असतो. आता पुण्यात्म्यांनो, गरीबदास साहेबजींना वरती हे सर्व दाखवलं दात्याने. तिथे काय झालं की गरीबदास साहेबजी यांचे जे मित्र होते त्यांना काही वेळाने, तासा 2 तासांनी आठवलं की बाबा तो गरीबू कुठे गेला. गरीबदासजींना गावात गरीबू म्हणायचे, शॉर्टकटमध्ये म्हणायचे. गावात हे अशीच हाक मारतात. गरीबला गरीबू म्हणत असत. आणि गरीबदास साहेबजी चुडाणी गावाचे भाचे होते. जन्म त्यांचा तिथे चुडाणीमध्येच झाला होता. त्यांच्या आजोबांना कुणी पुत्र नव्हता, म्हणजे गरीबदासजींचे मामा नव्हते. ज्या कारणाने आदरणीय गरीबदास साहेबजींच्या पूज्य पिताश्रींना तिथे घर जावई ठेवले होते. तर अशा प्रकारे थोडी पार्श्वभूमी आपल्याला सांगणं आवश्यक आहे. तर तिथेच त्यांचा जन्म झाला होता. तर गुराख्यांनी पाहिलं की अरे, त्या मुलीचा मुलगा कुठे आहे, तो आपल्या गायींजवळ का उभा नाहीये. बऱ्याच 2-3 तासांनी त्यांच्या लक्षात आलं. मालकांची कृपा होती. त्यातला एक आला आणि म्हणाला, बाबाजी निघून गेले असतील. त्यांनी येऊन पाहिलं, गरीबदासजींचे शरीर असे बसले आहे. लांबून आवाज दिला, गरीबू उठ रे बाबा, तुझा टाइम, तुझी पाळी आली, गायी सांभाळायची पाळी आली तुझी, उभा राहा. आता जवळ येऊन म्हणाले, भगतजी उभे राहा, समाधी लावून बसले आहात.
जवळ येऊन त्याला पकडून हलवू लागले, म्हणाले, उभा राहा बाबा. आता तो पडला असा, तो तर त्याच्यात नव्हताच आत्मा. आता एकदम ती मुले अचंबित झाली. ते मोठे मोठे गुराखी, गवळी ते आले. आरडाओरडा केला, अरे मेला मेला. जादू टोण्याचं दूध प्यायले. बाबाजींनी जंतरमंतर केलं. आणि आता तर मुलीचा मुलगा मेला. एकुलता एक मुलगा. तिला दुसरा मुलगा नव्हता. आता पुण्यात्म्यांनो, धावपळ झाली. 2-3 गुराखी पळत आले गावात. 1.5 किलोमीटर अंतरावर शेतापासून गाव होतं चुडाणी. तर तिथे समजताच साऱ्या गावामध्ये हाहाकार माजला. छोटंसं गाव होतं, 30-40 घरं होती. आणि आई वडील हे दुःख सहन नाही करू शकले, ते बेशुद्ध झाले. 12 वर्ष तिथं राहिल्यानंतर संतान प्राप्ती झाली होती आणि तोही मृत्यूला प्राप्त झाला हे ऐकून ते एकदम बेशुद्ध पडले. आता पळाले सगळे अनवाणी पायांनी. जिथं शेतात सांगितलं होतं तिथं असं झालं. सगळी कहाणी सांगितली गेली. आता तिथं जाऊन पाहिलं, मुलगा खरोखरच मरण पावला आहे. त्यांना उचललं, गावामध्ये आणलं. मग आपल्या त्या कुळातील लोक एकत्र जमले. त्यांना उचलून स्मशानभूमीत चितेवर ठेवलं. अंतिम संस्कार करण्याची तयारी केली. अग्नी लावणारच होते तेवढ्यात परमात्म्याने त्या आत्म्याला बॉडीमध्ये पाठवलं, शरीरात परत सोडलं. एकदम उभे राहिले गरीबदासजी. थरथरायला लागलं सगळं शरीर. असं हलून एकदम उभे राहिले. आणि उठून मग जी वाणी परमात्म्याने त्यांच्या हृदयात फीड केली होती त्याच ज्ञानाला बोलू लागले. अन्य कोणतीच गोष्ट बोलत नव्हते. अनंत कोट ब्रह्मांड का एक रति नहीं भारे, सतगुरु पुरुष कबीर हैं ये कुल के सिरजनहारे. अजब नगर में ले गए हमको सतगुरु आने, जल के बिंब अगाध गति हम सूते चादर ताने. अजब नगर में ले गए हमको सतगुरु आन म्हणजे येऊन. अजब नगरात घेऊन गेले, सतलोकात घेऊन गेले. और जल के बिंब अगाध गति वो देखी रोशनी न्यारी, हम सूते चादर ताण. म्हणजे तिथे निश्चिंत होतो. तिथे दुःख कष्ट काही नाही राहिले. आता आम्हाला दृढ विश्वास झाला. आता ही वाणी बोलू लागले. धर्मराय दरबार में दे कबीर तलाक, मेरे भूले चूके हंस को तू पकड़िए मत कजाक. बोले पुरुष कबीर से धर्मराज कर जोड़े, तुमरे हंस न चंपूंगा मन 2 लाख करोड़े. कर्म ब्रह्म ब्रह्मांड के मैं पल में करहूं नेस, जिन हमारी 2 देई सो करो हमारे पेश. आता ही वाणी बोलू लागले. गाववाले समजू नाही शकले. त्यांनी तर असा अंदाज बांधला की हा मुलगा वेडा झाला आहे. बाबाजींनी जंतर मंतरचं दूध पाजलं. कुमारी गाईचं दूध, ते तर पापाचं होतं. तर असा विचार केला, घरच्यांनी असा विचार केला, काही हरकत नाही, मुलगा जिवंत तर झाला. जसाही वेडा गबाळा आहे, साधा भोळा वेडा मेंटल, पडून राहील मुलगी याला बघून, आपली जिवंत राहील, नाहीतर ही पण आजारी पडेल रडून रडून. हा विचार करून संतोष मानला की पागल तर झाला, काही हरकत नाही, आता मुलगी याच्या आधारे स्वतःचा वेळ घालवेल, असा विचार करून समाधान मानलं. 3 वर्ष झाली गरीबदास साहेबजी ना कुणाशी विशेष बोलत, ना काही काम करत, माहीत नाही कुठे निघून जायचे. आणि हे वाणी बोलू लागतात, एकटेच उभे राहून बोलू लागतात आणि हे वर बघत राहतात की काय सतलोक. आता कसं मन लागणार या घाण लोकात. पण आदेश भगवानाचा झाला. अशी 3 वर्ष निघून गेली. 13 वर्षांचं आयुष्य गरीबदास साहेबजींचं झालं.
एक दिवस एक दादूपंथी महात्मा, जे एक वाणिया जातीतील होते, वैश्य जातकुळीतला होता आणि तो दादू पंथामध्ये संत झाला होता. तिथून दीक्षा घेतलेला होता. मुलंबाळं असणारा होता. वय अंदाजे 60 वर्ष होतं आणि घर त्यागून तो वैराग्यातच फिरायचा. आता पुण्यात्म्यांनो, त्याचं नाव होतं गोपाळदास. आता थोडंसं इथे हे की प्रसंग हा चालू आहे की काय विधी आहे परमात्मा प्राप्तीचा आणि कोणते ते जप आहेत जे भगवंत प्राप्तीचे मंत्र आहेत, कोणकोणत्या महापुरुषांना ते मंत्र प्राप्त झालेत. तर आदरणीय दादूसाहेबजी यांची पण थोडीशी इथे ती कथा ऐकवतो, अमरकथा. आदरणीय दादूसाहेबजी यांचा एका तेल्याच्या घरी जन्म होता आणि हे जेव्हा 7 वर्ष वयाचे होते, बाहेर खेळत होते मुलांमध्ये, परमात्मा असेच जिंदा महात्म्याच्या रूपात कबीर साहेब यांना येऊन भेटले आणि यांनाही असंच ज्ञान दिलं. परमात्म्याने ज्ञान ऐकवलं. अजूनही काही मुलं बसली होती. त्यांनी तर काय केलं ते हे गरीब कबीर परमेश्वरांनी काय केलं की आपल्या ओंजळीत एक लोट्याने पाणी घेतलं, एक घोट तोंडात, आणि पानाची पानं होती तिथे, पानाची छोटी छोटी लहान लहान पिंपळासारखी, त्या पानाच्या पानावर ते पाणी असं चूळ भरून टाकलं, चूळ टाकली आणि म्हणाले, बाळा नाम घे तू दादू आणि हे जल प्यावे लागेल. तो म्हणाला, आणा महाराज. असे करून पिऊन टाकले पडदेशी. आता म्हणतात ते मल अखाड़ा जीतेंगे ये युगन युगन के माल, लख बर सूरा जूझ ही लख बर सामत दे, लख बर यती जहान में तो सतगुरु शरणा ले, गोता मारू स्वर्ग में जा बैठू पाताल, कह कबीर ढूंढता फिरूं अपने हीरे मोती लाल. अन्य जी मुलं होती ती सगळी उठून पळाली. ह्याने तर उष्ट पाणी प्यायलं कुणाचं, याच्या जातीचा पत्ता नाही असा हा, असे ते गावात पळून आले आणि तिकडून त्या आत्म्याला घेऊन परमात्मा सचखंड सतलोकात गेले. तो मुलगा अचेतन झाला, डेड नाही झाली बॉडी, आणि आत्मा परमात्मा बरोबर घेऊन गेले. ते जसे गरीबदास साहेबजींना वर घेऊन गेले होते, हे गरीबदास साहेबजींच्या बरेच आधी झाले होते, जवळजवळ 200 वर्षांपूर्वी, शेकडो वर्षांपूर्वी, 100-1 वर्षांपूर्वी. तर तिकडे गावात समजलं की मुलगा उशिरापर्यंत नाही आला, तर ज्या मुलांबरोबर तो खेळत होता त्यांना बरोबर घेऊन गेले की कुठे आहे तो, कुठे सोडून आला त्याला, जिथे खेळत होता तो बाबाजींजवळ. याने त्यांचं उष्ट पाणी प्यायलं. तर तिथे जाऊन पाहिलं तर दादूसाहेबजी मृत होते. मेले नव्हते, अचेत पडले होते. आता हाहाकार माजला, रडू लागले. वैद्य डॉक्टरांना दाखवलं, झाडफूक झाली. 3 दिवस आणि 3 रात्री गेल्या, असे अचेतन राहिले. तिकडे परमात्मा त्या प्रिय आत्म्याला स्वतःचा साक्षीदार बनवण्यासाठी वर सतलोकात घेऊन गेले. आणि तशाच प्रकारे जसा गरीबदासजींना परिचय करून दिला होता तसा करून दिला. परमात्मा तेजोमय शरीरयुक्त सतलोकात त्या सिंहासनावर विराजमान होते. खालून तसेच साधू संत म्हणजे जिंदा महात्म्याच्या रूपात गेले होते वर. तशाच प्रकारे चौरी ढाळू लागले. मग ते तेजोमय शरीर परमात्मा उभे राहिले आणि खालून वर गेलेले महात्मा परमात्मा जे जिंदाच्या रूपात होते ते बसले आणि तशाच क्रिया झाल्या सर्व. आणि चौरी ते तेजोमय शरीर असलेले भगवान ढाळू लागले. दादूजींना ही शंका आली की भगवान तर हा दिसत होता जो तेजोमय शरीरवाला आहे आणि हा बाबाजी बसला सिंहासनावर. समजलं नाही हा काय चमत्कार आहे. एवढ्यात ते तेजोमय शरीर
त्या कबीर त्या परमात्म्याच्या शरीरात सामावले, जिंदाच्या शरीरात. तेव्हा परमात्मा म्हणाले की बाळा दादू जा खाली तू, माझं नाव कबीर आहे, मी काशीमध्ये विणकर बनून राहिलो होतो असं गरीबदासजींना सांगितलं होतं परमात्म्याने, की मी बेटा तिथेही राहिलो 120 वर्ष, हेच ज्ञान मी तिथेही दिले. आणि गरीबदासजींना तर एवढंही म्हणालो होतो की हे काळाचे दूत जे कबीर पंथात आले आहेत त्यांनी नाश केला आहे त्या ज्ञानाचा, आता यांना परत कर. दादूसाहेबजी तर गरीबदासजींच्या आधी झाले होते, त्यांना विशेष ज्ञान नाही दिलं परंतु स्वतःचा परिचय नक्कीच दिला, कारण त्यांना माहीत होतं की यांना हे ज्ञान दिलं तर यामध्ये घुसलेले लोकही हे बिघडवून टाकतील. तर म्हणण्याचा अर्थ असा आहे की दादूसाहेबजींना सर्व परिचय देऊन परत सोडलं. तिसऱ्या दिवशी जेव्हा मुलगा शुद्धीवर आला तेव्हा आनंदाचे वारे वाहिले आणि दादूसाहेबजी त्या कबीर परमेश्वराच्या महिम्याचे गुणगान गाऊ लागले. तर काय सांगतात, तर दादूसाहेबांनी परमात्मा कबीर परमेश्वरांचा महिमा कसा ऐकवला याचा कलमतोड ऐकवतो आपल्याला. परमात्म्याने दादूसाहेबांनी सांगितलं आहे, जो जो शरण कबीरे के तिरगे अंत अपारे, दादू गुण के कहूं कहत न लागे कहत न पावे पार. जो जो शरण कबीरे के वो तिरगे अंत अपारे, दादू गुण की कहूं कहत न आवे पार. कबीर करता आप है दूजा नहीं कोई, दादू पूर्ण जगत को भक्ति दृढ़ावत सोए. आता दादूसाहेबजी म्हणतात कि जो जो शरण कबीर की और पार हो गए अनंत. आणि म्हणतात की त्या परमात्म्याचं गुणगान मी या मुखाने काय महिमा सांगू, काय गुण गाऊ त्या महात्मा परमात्म्याचे. कबीर करता आप है दूजा ना कोई, दादू पूर्ण जगत को भक्ति दृढ़ावत सोए. पूर्ण जगाला यथार्थ ज्ञान तोच परमात्मा स्वतः येऊन देतो, दृढ करतो. यो ठेका पूरा होवे जब सब कोई तजे शरीर. ठेका म्हणजे जे कॉन्ट्रॅक्ट, ॲग्रीमेंट जे आपल्या शरीराचे झालेले आहे, एवढा वेळ आपला निर्धारित आहे. म्हणतात की हे जेव्हा पूर्ण होईल तेव्हा सर्वांना शरीर त्यागावं लागेल. परंतु कबीर साहेबजी म्हणतात, परमेश्वरजी आए हैं सो जाएंगे राजा रंग फकीर, एक सिंहासन चढ़ के जा एक बंधे जात जीर. तर इथे दादूसाहेबजीही त्याचंच समर्थन करत आहेत. ठेका पूरा होवे जब सब कोई तजे शरीर, दादू काल गंजे नहीं जपे जो नाम कबीर. दादूसाहेबजी म्हणतात की काळ त्यांच्या जवळ येऊ शकत नाही जो कबीर परमात्म्याच्या सतनामाचा जप करतो. आदमी की आयु घटे तब यम घेरे आए, सुमरण किया कबीरे का दादू लिया बचाए. आता परमात्म्याने सारे यमाचे दूत दाखवले सर्व, आणि खूप काही लीला दाखवल्या स्वतःच्या, की दादूसाहेबांना एकटं सोडलं रस्त्यात. यमाचे दूत चहूबाजूंनी आले की बाबा कोण आले हे, आम्ही घ्यायलाही गेलो नाही आणि आता मेलो, आपल्याला रागावतील, पकडा याला पकडा, हे कसे आहेत, कोण आहेत. तर त्यावेळी दादूसाहेबांनी परमात्म्याचं स्मरण केलं. त्याचवेळी कबीर साहेब प्रकट झाले, म्हणाले बेटा कुठे राहिला होतास तू मागे. तो दृश्य बघू लागला तर एकदम पळाले ते दूत की एकमेकांच्या वर पडले, इतक्या लांब वेगाने तर खूप पळाले होते. तर हे परमात्मा म्हणाले, तर परमात्मा म्हणाले की बेटा जेव्हा भक्तिहीन प्राणी शरीर सोडून जातो तेव्हा त्यांना यमाचे दूत घेरतात, आणि जसं तू माझं स्मरण केलं तसं या नामाचा जप जर अजून कोणी केला ना, भक्त तर करेलच कारण तो आधीपासूनच प्रॅक्टिस करत असतो,
आणि त्याच्याच मुखातून मग हे परमात्म्याचं नाव निघेल, तर मग यमाचे दूत जवळ नाही येऊ शकत. तेच मग आपल्या अनुभवांना दादूसाहेबजी सांगत आहेत. आदमी की आयु घटे तब यम घेरे आए, सुमरण किया कबीर का दादू लिया बचाए, मेट दिया अपराध सब, सर्व पापे माफ केली मज दासाची, दादूसाहेबजी म्हणत आहेत. मेट दिया अपराध सब, आए मिले छन माही, दादू संग ले चले वो कबीर चरण की छाही, सेवक देव निज चरण का दादू अपना जाने, बरंगी सत कबीर ने कीन्या आप समाने. आता काय सांगत आहेत दादूसाहेबजी की माझे सगळे अवगुण माफ केले भगवानाने आणि एका सेकंदाच्या आत माझ्याजवळ उपलब्ध झाले आणि आपल्या सोबत घेऊन निघाले मालक मला, आणि म्हणतात की हे दाता मला आपल्या चरणांचा, आपल्या चरणधुळीचा दास समजा. सेवक देव निज चरणाचा, म्हणजे हे देव, हे भगवान, हा सेवक आपल्या चरणांचा नोकर आहे, धूळ आहे, नित्य सेवक आहे, आणि याला आपला जाण हे दाता. और बरंगी सत कबीर ने कर लिया आप समान, की जसा एक भुंगा कीटक असतो, गूं गूं करणारा भुंगा असतो जो किडे उचलून आणतो आणि त्याला आपले स्वर ऐकून ऐकून स्वतःसारखेच आवाज काढणारा बनवून टाकतो, तसे परमात्म्याने हे ज्ञान दिले आणि परमात्म्याचे गुण गाणारा झाला तोही. तर पुण्यात्म्यांनो, हीच स्थिती आपली आणि दासाची झाली आहे. जेव्हापासून हे ज्ञान ग्रहण झालं, हे ज्ञान लक्षात आलं, तेव्हापासून आपणही भुंगा झालोय. न जाणे सर्वांना सांगतो, कोणाकोणाला सांगू, आणि भुंग्यापेक्षा, यापेक्षा अजूनही भुंगा झालो. आपणही सर्व भगवंताची मुले ज्ञानाशी परिचित झालात, तुम्हीही हे बोलू लागलात. दादू अंतर्गत सदा छन छन सुमरण ध्याने, वारो नाम कबीर पर पल पल मेरे प्राण, सुन सुन साख कबीर की यू काल नवावे माथे, धन धन हो तीनों लोक में दादू जोड़े हाथे. सुन सुन साख कबीर की, कबीर साहेबांचा महिमा, साख म्हणजे महिमा, त्यांच्यासारखा तुझा महिमा तर नाही, म्हणजे तुझे गुण तर नाही आहेत, तर साख. आणि दुसरे हे साखी, म्हणजे साखीच्या माध्यमातून त्यांचे गुणगान जे ऐकले जाते. काळ सुद्धा म्हणतात कोमेजून जातो, खाली मान घालतो, की तो तर समर्थ शक्ती आहे. और धन धन तीनों लोक में दादू जोड़ा थे. केरी नाम कबीर का ये विषम काल गजराजे, दादू भजन प्रताप ते ये भाग्य सुनत आवाजे. आता पुण्यात्म्यांनो, कशी तुलना केली आहे दादूसाहेबजींनी, की इथे हा काळ समजा एक हत्ती आहे. हत्ती इतर प्राण्यांपेक्षा खूप तगडा आणि त्याचं खूप सुंदर एक शरीर. हा तर समजा काळ, कारण की श्रीमद भगवत गीता अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 18 मध्ये गीता ज्ञानदाता म्हणतो की मी लोकवेदामध्ये बोलल्या ऐकल्या ज्ञानाच्या आधारे मी पुरुषोत्तम प्रसिद्ध आहे, कारण की जे प्राणी माझ्या आत आहेत त्यांच्यापेक्षा मी उत्तम आहे, श्रेष्ठ आहे, उच्च आहे, तगडा आहे, जसा हत्ती इतरांपेक्षा उंच असतो. परंतु गीता ज्ञानदाता हेही स्पष्ट करतो आहे की गीता अध्याय नंबर 15च्या श्लोक 16 आणि 17 मध्ये की क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष हे दोन पुरुष आहेत, दोन प्रभू आहेत. हे दोघे नाशवंत आहेत आणि यांच्या अंतर्गत जेवढे प्राणी आहेत तेही नाशवंत. क्षरपुरुष स्वतः आहेत. गीता अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 17 मध्ये स्पष्ट केलंय की उत्तम पुरुष हा तू अन्य हा. तो गीता ज्ञानदात्यापेक्षा अन्य आहे, तो स्वतः म्हणत आहे हे, आणि त्यालाच परमात्मा म्हटलं जातं. या लोकत्रयम आविश्य विभर्ती अव्यय ईश्वरः, जो तीनही लोकात प्रवेश करून सर्वांचं पालन पोषण करतो, तो आहे अविनाशी परमात्मा. तर इथे 15व्या अध्यायाच्या 18व्या श्लोकात गीता ज्ञानदाता फक्त हे म्हणत आहे की माझ्या ह्या 21 ब्रह्मांडात
जेवढे प्राणी माझ्या अंतर्गत आहेत त्यांच्यापेक्षा मी सुप्रीम आहे बस. पण आय एम नॉट पुरुषोत्तम. पुरुषोत्तम तर सांगितला 15व्या अध्यायाच्या 17व्या श्लोकात. तर हा म्हणत आहे की इथे माझ्या अंतर्गत जेवढे प्राणी आहेत, मग ते भले शरीरात आहेत किंवा जीवात्मा आहेत, त्यांच्याहून मी उत्तम आहे, म्हणून मी पुरुषोत्तम प्रसिद्ध आहे लोकवेदात. वास्तविक तर सांगितलं की तो कोणी वेगळाच आहे. केरी नाम कबीर का और विषम काल गजराज, दादू भजन प्रताप से ये भाग्य सुनत आवाज. काय सांगायचा प्रयत्न केलाय दादू साहेबजींनी की ज्याने काळाला तर समजा गजराज हत्तींचा राजा, म्हणजे त्यांच्यापेक्षा, म्हणजे हत्तींमध्ये सर्वात बलवान हा त्यांचा राजा असतो, हा नियम आहे. आणि और केरी नाम कबीर का, आणि शक्तिमान वाघ समजा कबीर परमात्म्याचं हे सतनाम. और दादू भजन प्रताप से ये सुनते भाग्य आवाज गाज. जसं हत्ती कुठे जंगलात असेल आणि वाघाने डरकाळी फोडली आणि तो जवळून ऐकू येत असेल की आवाज जवळून येत आहे, हत्ती लीद टाकतो आणि पळून जातो, सोडून त्या स्थानाला दूर पळून जायचा प्रयत्न करतो. तर काय सांगतायत, काय सांगू इच्छित आहेत दादू साहेबजींनी की हा काळ देखील कुणी लहान सहान प्राणी नाहीये, कुणी लहान शक्ती नाहीये. 10,000 बाहूंचा मालक आहे हा, 1000 बाहूंचा, 1000 कलांचा. आणि ब्रह्मा विष्णू महेशजी याचे पुत्र आहेत, ते केवळ 16 कलांचे आणि 4 बाहूंचे आहेत. परंतु त्या परमात्म्यासमोर जो असंख्य बाहूंचा, असंख्य कलांचा, असंख्य शक्तीचा मालक आहे, त्याच्या समोर हा असा पळतो जसा वाघाची डरकाळी ऐकून हत्ती लीद करून पळतो. केरी नाम कबीर का विखम काल गजराज, दादू भजन प्रताप ते भाग्य सुनत आवाज. पल एक नाम कबीर का दादू मन चितलाए, हाथी के असवार को स्वान काल नहीं खावे. आता बघा कशी उपमा दिली आहे मालकांच्या शरणी आलेल्या प्राण्याला, की जसा हत्ती. आता हत्तीचीच दुसरी उपमात्मक पद्धतीने कसं सांगितलं आहे की जो कबीर परमेश्वरजींच्या शरणी आला तो तर समजा या काळाच्या रेंज पासून, रीच पासून, पोचण्यापासून एवढा दूर गेला जसं कुणी हत्तीवर बसला असेल आणि त्यांना कुत्रे हानी नाही पोहोचवू शकत. हाथी के असवार को स्वान काल नहीं खावे. हत्तीवर जो बसला आहे तो तर समजा भक्त परमात्म्याचा आणि काळ समजा कुत्रा. आता हत्तीवर बसलेल्या व्यक्तीला कुत्रा काही हानी नाही पोहोचवू शकत, तर हा काळ तर इतका, काळाच्या रेंज पासून, काळाच्या पोहोचण्यापासून आपण एवढे पार झालात, जाणून बुजून जर हत्तीवरून खाली पडलात तर मग कुत्रा पोटरी धरेल तुमची, आणि जर त्याच्यावरून खाली नाही उतरलात तर कुत्रा काही नाही करू शकत. तर परमात्म्याच्या मर्यादेपासून दूर होताच तो तर तयारच बसलाय, तो भुंकतच आहे, कधी फाडून खातोय याला. तर हे उदाहरण देऊ इच्छित आहेत दादू साहेबजी. पल एक नाम कबीरी का दादू मन चितलाए, हस्ती के असवार को ये स्वान काल नहीं खावे. सुमरत नाम कबीर की ये कटे काल की पीरे, दादू दिन दिन ऊंचा हो फिर परमानंद सुख सीरे. स्मरत नाम कबीराचं जे परमात्म्याने अगदी योग्य पद्धतीने सांगितलं आहे, त्याचा जप केल्याने या काळाचा त्रास कमी होईल. हा काळ जो तुम्हाला दुःख देत आहे ते कर्मांनी, पाप कर्मांनी, ते मग नष्ट होऊन जाईल आणि हेच परमात्मा करतात. कर्म ब्रह्मांड के में पल में कर होनेस, म्हणजे क्रॉस मारू त्या सगळ्यावर. अर्जिन हमरी दोही दी सो करो हमारे पेश. तुम्ही अकाउंट मध्ये नका घेऊ. दादू नाम कबीर की जो कोई लेवे ओटे, तिनको कभू लागे नहीं ये काल वज्र की चोटे. आता पुण्यात्म्यांनो, इतक्या सामर्थ्याच्या शरण गेलो आपण आणि हे इतके साक्षीदार भगवंताचे.
की दादूसाहेब म्हणत आहेत की कबीर साहेबांच्या खऱ्या नामाची विधिव्रत जो शपथ घेईल, त्याच्या शरणामध्ये येईल, उनको कबूल लागे नहीं, ये काल वज्र की चोट है। हा काळ जसे तुम्ही पाहता दुर्घटनेमध्ये, जोपर्यंत तुमचं नाम ठीक आहे, कनेक्शन जोडलेलं आहे, तोपर्यंत आपल्याला शरण आहे, प्रोटेक्शन आहे, परमात्म्याचं कवच आहे आपल्यावर. काळाचा कुठला अटॅक नाही लागणार, कोणत्याही कर्माचा दंड परिणाम नाही करणार. जसं तुम्ही बघता की दुर्घटनेमध्ये कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त होतात. हे कधीच नाही होऊ शकत या मालकाच्या शरणी येणाऱ्यावर, परंतु राहावं लागेल मर्यादेमध्ये. आता पहा कशी तुलना करतात परमात्म्याची. दादू नाम कबीर की जय कोई लेवे ओठे, तिनको कबूल लागे नहीं, ये काल वज्र की चोट है। हे काळाचे वज्र, हा परमाणू, हे मिसाईल ही निष्क्रिय होऊन जाईल, हे तर जे वरून सोडतो तो. मग म्हणतात और संत सब कूप हैं, ये कहते जरीता नीर, दादू अगम अपार है, दरिया सत्य कबीर। दादूसाहेब कशी उत्तम तुलना करतात. बाकी सर्व संत विहीर आहेत, जसे लहान सहान कोणी संत आहेत ज्या देवतांना तुम्ही पूजता. हे तर असं समजा की कोणा विहिरीचं पाणी आहे, कुठल्या झऱ्याचं पाणी, कोणी लहान सहान झरा काही क्षेत्रात काम करत आहे. और दादू अगम अपार है, ये दरिया सत कबीर। समुद्र परमात्मा तर समुद्र आहे समजा, आणि समुद्रातही उत्तम पाण्याचा समुद्र, जो कधी ज्याचं पाणी संपतच नाही. आणि इतर लहान सहान चमत्कार हे पण सांगतात की तिथून माझ्यासाठी हा लाभ झाला, तिथून माझ्यासाठी हा लाभ झाला. म्हणतात इतर संत सगळे कूप आहेत, विहीर आहेत, ते फक्त पिण्यासाठीच पाणी देऊ शकतात, शेतीसाठी काही उपयोग नाही. पाणी पाण्यानेच काम चालते, शेतीही करावी लागते, त्याही गरजेची पूर्तता व्हायला हवी, तेव्हाच जीवन पूर्ण सफल होईल. तर ते म्हणतात और संत सब कूप हैं, कहते जरीता नीर, झरणे आहेत त्यानेच लहान सहान कामे करून घेत आहेत. और दादू अगम अपार है, ये दरिया सत कबीर। म्हणजे इथेही तुम्हाला सुखी ठेवेल जसं इथलं सुख आहे, आणि मग सतलोकात घेऊन जाईल, सगळी कामं करून टाकील. अब ही तेरी सब मिटाइए जन्म मरण की पीरे, श्वास उश्वास सोमर ले, दादू नाम कबीर। आता तुझे हे सर्व झंझट संपून जाईल. या श्वास उच्छ्वासाने त्या परमात्म्याचं ज्ञान खऱ्या पूर्ण संताने प्राप्त करून स्मरण कर. दादू नाम कबीर का ये सुन के कपे काले, नाम भरोसे नर चले तो हो नवा का भाले। दादूसाहेब म्हणतात की दादू नाम कबीर का, अरे सुनते कापे काल। हा 21 ब्रह्मांडांचा स्वामी क्षरपुरुष, हा सगळा कापायला लागतो मालकांचं नाव घेताच, ह्याची छाती धडधडायला लागते. आणि म्हणतात की नाम भरोसे नर चले, नामाचा आधार घेऊन चला संसार आपल्या जीवनरूपी प्रवासात, तो हो नवा का बाल। त्याचं काही नाही बिघडू शकत, खऱ्या श्रद्धेने चालत राहा. जिनमो को निज नाम दिया, सोए सतगुरु हमारे, दादू दूसरा कोई नहीं, कबीर सिरजनहारे। तोड़ पाट दिया कि जिनमो को निज नाम दिया, निज खरा मंत्र जे सतनाम मला दिलं, माझा तोच सद्गुरू आहे, बाकी नकली सद्गुरू होते सगळे. आणि म्हणतात दादू दूसरा कोई नहीं, केवल कबीर सर्जनहार। तो कबीर परमात्मा सृजनहार. आता पुण्यात्म्यांनो, आता तो दादूपंथी गोपालदासजी त्या चुडाणी गावात आपल्या कोण्या सेवकाच्या घरी येऊन थांबला. तो सेवक म्हणाला, महाराजजी, आमच्या एका मुलीचा मुलगा अशा अशा कोण्या साधूचं जंतर मंतरचं दूध पिऊन मेंटल झाला, आणि म्हणतात की साधूची विद्या साधूच मारू शकतो, काही दया करा. गोपालदासजी म्हणाले की बोलवा त्या बालकाला, बघतो.
आता तो सेवक जो माणूस होता तो गेला त्या गरीबदास साहेबजींच्या आजोबांच्याकडे की बाबा असं असं माझ्याकडे एक संत येतात, मुलीच्या मुलाला त्याला दाखवून घेऊ, तो म्हणतो की मी नीट करेन याला. तर 5-7 गावातले जे असतात कुटुंबातली माणसं त्यांचे आजोबा आणि गरीबदास या 13 वर्षाच्या बालकाला घेऊन गेले. दादूपंथी ते गोपाळदासजी गरीबदासजींना विचारतात की बेटा, तो कोण होता ज्याने तुला बर्बाद केले? त्याचं काय नाव होतं? आता गरीबदासजी म्हणाले की मला बर्बाद नाही केले, मला आबाद केले महात्माजी. हम सुल्तानी नानक तारे दादू को उपदेश दिया, जात जुलाहा वेद न पाया का सीमय कबीर होया. जेव्हा ही वाणी बोलले तेव्हा त्याच्या हृदयात लागले हे पहिले वचन की आपण सर्वांना पार केले. कोणाकोणाला? को हम सुल्तानी नानक तारे दादू को उपदेश दिया. त्याच पुण्यात्मा, त्याच परमात्मा आणि परमात्मा आदरणीय नानक साहेबजींना, आदरणीय दादू साहेबजींना, आदरणीय मुलुकदास साहेबजींना, आदरणीय धरमदास साहेबजींना, आदरणीय गरीबदास साहेबजींना, आदरणीय घिसादास साहेबजींना भेटले होते. तर इथे म्हणत आहे हम सुल्तानी नानक तारे. अब्राहिम सुलतान अदमला बुलक बुखारामध्ये तेच परमात्मा आले होते, त्याला 100 लीला करून नरकातून काढले होते. आपण तर या मायेला सर्वस्व समजून बसलो राजपाठाला, आणि परमात्म्याने हे विष सांगितलं आहे जो भक्ती नाही करत त्याच्यासाठी. तर काय सांगितलं? हम सुल्तानी नानक तारे दादू को उपदेश दिया, और जात जुलाहा भेद नहीं पाया, का सीमाए कबीर होया. अजब नगर में ले गया हमको सतगुरु आन, और जल के बिंब अगाध गति हम सूते चादर तान. अलल पंख अनुराग है सुन मंडल रे थीर, दास गरीब उधार दिया मुझे सतगुरु मिले कबीर. अलल पंख अनुराग है. माझं तर जणू अलल पक्षासारखं माझ्या मुलाबाळांवर, आई वडिलांवर लक्ष असतं. अशी तर माझी त्या मालकांच्या प्रती श्रद्धा जडली आहे. माझं तिकडे लक्ष असतं. आणि मला सद्गुरू कबीर साहेब भेटले. ते तिथे वर राहतात, सतलोकात सचखंडात राहतात. डोळ्यांनी पाहिलेलं सांगितलं गरीबदास साहेबजींनी, हे दादू साहेबांनी सांगितलं. आता ते बाबाजी बघू लागले. ते म्हणाले, गावकऱ्यांनो, हा वेडा नाही, वेडे तर तुम्ही आहात. हा तर अमृतवाणी बोलत आहे, निज स्थानाची निज वचने सांगत आहे, परमात्म्याची अमर वचने. त्या 60 वर्षांच्या महात्म्याने 13 वर्षांच्या मुलासमक्ष हात जोडून म्हणाले की महाराज, ही वाणी लिहून ठेवा, कलियुगात कामी येईल. गरीबदासजी उठून चालू लागले आणि तो महात्मा मागे मागे. त्यांना तर माहीत होतं की संत परमात्मा न जाणो कधी कुणावर कृपा करतील आणि कुणाला त्यांचं ज्ञान देतील. त्याच्या मागे मागे महाराज लिहून ठेवा. 3ऱ्या दिवशी गरीबदासजी म्हणाले की जर पूर्ण लिहिलंस गोपाळदास, मध्येच सोडून पळून जाऊ नकोस. म्हणतो की बाबा नाही, मी तर पूर्ण फ्री झाले, गावातून घरातून पोराबाळांचं लग्न झाले, 60-61 वय झालंय माझं. आता जोपर्यंत तुम्हाला हवंय आजन्म लिहून घ्या दाता, बरोबर राहीन. त्यांची गरीबदास साहेबांची स्वतःची एक बोरांची बाग होती. त्यामध्ये एक शमीचा दाट सावली असलेला वृक्ष होता. त्याखाली बसून लागले लिहायला, कारण उन्हाळ्याचे दिवस होते. मग जसा जसा वेळ होत गेला 6 महिन्यांपर्यंत लिहित राहिले. गरीबदास साहेबजी बोलत होते, ते दादूपंथी गोपाळदास लिहित होते. ती अमृतवाणी, तो अमर इतिहास, ते सूक्ष्म वेदाचं पूर्ण स्वच्छ रूप गरीबदास साहेबजींच्या माध्यमातून कबीर परमात्म्याने ते पुन्हा प्रकट करवले, जे दास तुम्हाला ऐकवतो. बोलो सतगुरुदेव. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार सर. आपलं नाव? गुलाबराव सदाशिव पाटील. आपण कुठून आलात? अंबनेर, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? फिल्ड रिटायर आहे सर. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 13 मध्ये घेतली सर, नोव्हेंबर. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? परिवार सरी देवी देवतांची पूजा करत होते. ब्रह्मा, विष्णू, महेश, दुर्गा, सरी उपास
आई तर पुढे 7 वारचे 7 वार उपवास करायची. पण मी त्यांना सांगायचे, म्हटलं हे तुम्ही करताय ते बकवास आहे, ही काही बरोबर नाही आहे. पण मी पुरा नास्तिक होतो सर. नास्तिक असं होतं की मी काहीच मानायचो नाही. मी सांगायचो की हे जे मंदिर आहे, हे मंदिरमध्ये दगड आहेत, इथं जेवून काही फायदा नाही. आता माझ्या बरोबर जर समजा माझा मित्र असेल, तो सांगतो चल मंदिरमध्ये माथा टेकून, त्याला सांगायचो मी तूच टेक भाऊ, मला काही टेकायचे नाही आहे, कारण की तिथं दगड आहे, तो काही देणार नाही. नाही म्हणे तो, म्हटलं तू ट्राय करून घे, तू असं कर मंदिरमध्ये जाऊन तिथं माथा काय शिर तापट म्हणता तू, आणि तुला काय मिळेल ते मला सांग. ते म्हणे नाही बाबा मी कशाला शिरतो. म्हणतो मग ठीक आहे तू करून ये, पण मला काही करायचे नाही. मी लहानपणापासून मांस मच्छी भरपूर खायचो सर. आणि नंतर आर्मीत गेल्यानंतर आर्मीत रोजचं मांस मच्छी मटण चालायचं. रिटायर झाल्यानंतर घरी आल्यावर रोजचे मांस मच्छी. जिवंत प्राणी आणायचो मी, असा कुठलाच प्राणी नाही की मी तो खाल्ला नाही. तर घरीच कापायचो, घरीच खायचो. घरवालेही बोलायचे की तुम्ही एवढं का खाता बाबा. म्हटलं मी आता कुठलीच नशा करत नाही, फक्त हे खायच्या बाबतीमध्ये मला काही बोलू नका, पण मी हे खाण्याचे मी काही सोडणार नाही, बरंच तोपर्यंत हे सोडणार नाही. मी कुठलाच वार, कुठलाच उपास काहीच बघायचो नाही, रोजचे मटण. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण पूर्णपणे नास्तिक होतात, परमेश्वरावर किंवा देवी देवतांवर आपला कुठल्या प्रकारचा विश्वास नव्हता. या उलट आपण एक नास्तिक असून मांस मटण मच्छी खाणे हा आपला नित्यक्रम होता. तर मला असं विचारायचं आहे, अशा परिस्थितीत सुद्धा संत रामपालजी महाराजांकडनं आपण नामदीक्षा कशी घेतली आणि त्यांच्या मार्गात आपण कसे काय वळालेत? सर, मला एका भक्ताकडून ज्ञानगंगा पुस्तक मिळालं. ते मी म्हटलं ज्ञानगंगा काही ज्ञान असेल बघू, आणि मला आवड होती पुस्तक वाचण्याची. म्हटलं हे बी वाचून बघू, आणि लगेच बसून गेलो मी. चला पुस्तक वाचू म्हटलं. तर मी भूमिका बघितली आणि त्यावेळेस तर माझं एकदम डोकं चक्रावलं की खरंच असं असेल का बा. आणि परत मी पुस्तक वाचायला सुरुवात केली. वाचत तर मला एकदम अचंब पडलं की असं होऊ शकतं का. ब्रह्मा विष्णू महेश हे यांचे आईवडील आहेत, आणि यांचे मरण, हे मरतायत, जिवंत होत आहेत, हे होऊ शकत नाही. असं कसं काय होऊ शकतं. कारण की आजपर्यंत मी ऐकलं होतं की ब्रह्मा विष्णू महेश हे अजर अमर आहेत, यांचे आईवडील नाही आहेत. तर मग मी पुढे अजून वाचत गेलो. तिथं संत रामपालजी महाराजांनी प्रूफ सहित दाखवलेलं होतं. म्हटलं हे तर बिलकुल प्रूफ दाखवत आहे. मग मी म्हटलं नाही, हे ज्ञान वेगळंच ज्ञान आहे. आजपर्यंत हे ज्ञान कोणीच सांगितलं नाही. जेवढे बी महंत ऋषी जे जगद्गुरू जे बनलेले आहेत, आजपर्यंत कोणीच हे ज्ञान सांगितलं नाही. पण संत रामपालजी महाराजांच्या पुस्तकमध्ये असं ज्ञान बघितल्याने मला एकदम हे वाटलं. मी सर ते पुस्तक 3 दिवसामध्ये वाचून काढलं. मला ते एक अजून हे खटकलं की सृष्टीरचना हे मला माहिती नव्हतं. मी पहिलेच नास्तिक होतो. तर कबीर परमात्माने 6 दिवसामध्ये सृष्टी रचली आणि 7व्या दिवशी तखत पे जाके बैठे. आणि कबीर परमात्मा हे भगवान आणि परमेश्वर परमात्मा मानतात, आणि आजपर्यंत त्यांना कवी म्हणून संबोधित केलेलं होतं. मला बी वाटलं हे कवी होते बुवा, तेव्हा आले होते. तर मग अजून रुची मला लागली, आणि मला खरंच वाटलं मनापासून की नाही, मला नामदान घ्यावा लागेल. तर मी एवढा मांस मच्छी खाणारा माणूस, मी त्याच दिवशी ठरवलं की नाही, आजपासून मांस मच्छी खाणं बंद. घरचे लोक म्हणे बाबरा हे तर अचंबा झाला, म्हणे तुम्ही रोजचे का. म्हणलं नाही, मला आज जसं बटन बंद करतो त्याप्रमाणे मी बटन बंद केल्यासारखं मी स्टॉप करून दिलं खायचं. घरच्यांना सांगितलं, म्हटलं मला नामदीक्षा घ्यायची, मला जे पाहिजे होतं ते मिळतंय आणि मला इथं जायचंय. म्हणजे कसं काय जाणार, कुठे जाणार, काय. म्हटलं मला सर्व माहिती आहे. मी आर्मीत असताना मी सर्व तो एरिया फिरलेलो आहे.
पण मला आता हे पुस्तक ज्याने दिलं त्याच्याकडे जायचे. घरचे सांगायचे हे देवी देवतांकडे जायचे, तिथं जायचे. मी त्यांना सांगायचं, म्हटलं मला सांगूच नका, मला कुठलीच देवदेवीची पूजा करायची नाही. हां, तुम्हाला सोडून देतो तिथं, पण मी काहीच करणार नाही. मग ते त्यांना मी सोडून द्यायचो. मग आईला माहिती होतं की हा पहिल्यापासून काहीच मानत नाही. माझे वडील मेले तेव्हा मी टकली केली नाही. टकली केली नाही मी सांगत होत्या, म्हटलं नाही, वडील जर जिवंत होत असेल तर मी टकली करतो. त्यावेळेस मी टकली केली नाही. मी त्यावेळेस आसामला होतो. मग आईवडिलांनी मला सांगितलं की पहिला मुलगा झाल्यावर आपली जी गावातली देवी आहे ती देवी बकरा मारावा लागतो म्हणे. म्हणतं बकरा मारावा लागतो? म्हटलं मी अंड बी फोडणार नाही. म्हणे नाही म्हणे ती देवी खतरनाक आहे, असं आहे तसं आहे, तुझ्या मुलगाला तुला. म्हटलं ठीक आहे, माझ्या मुलाला करेल ना, मला करेल, मुलगाला मारेल, मला मारेल ना, मारू दे म्हणतं, देवीचे बघतो म्हणतं काय करायचे, पण मी काहीच करणार नाही. मोठा भावाने सांगितलं, म्हणे मी पहिला मुलगा झाला तर मी बकरा मारला होता. म्हटलं मी अंडही फोडणार नाही. ते आईवडिलांना माहिती होतं याने हा नाही म्हटला तर हा नाही होऊच देणार नाही. मग त्यांनी काय केलं, मी तेव्हा सुट्टीवर होतो, त्यांनी काय केलं, याला जाऊ द्या, हा काही 8 महिने काही येणार नाही. आणि खरंच तेव्हा सर आर्मीमध्ये 8 महिन्यात आम्ही येत नव्हतो, बिकट परिस्थिती तेव्हा. मग सर त्यांनी काय केलं, मुलाची शेंडी ठेवली. मला अचानक बेंगलोरची ड्युटी आली. मी आलो घरी आलो तर बांधलेलं होतं. त्यांना माहिती होतं आता हे तर बघेल बाबा. मग ते म्हटलं हे खोला त्याला काय बांधून ठेवलं. म्हटलं नाही राहू द्या, नाही राहू द्या. मी खोललं तर बघितलं तर शेंडी. मी म्हटलं अरे मी तुम्हाला नाही सांगितलं होतं ना ही शेंडी का ठेवली. नाही म्हणे ते आईवडिलांनी सांगितलं होतं असं तसं. माझी पत्नी म्हणायला लागली. म्हटलं नाही, कैची आणा. कैची आणली, शेंडी कापून फेकून दिली, काहीच होणार नाही म्हटलं. मग त्यांनी काय केलं, वडील आले, म्हणे घरे तू असं काय केलं, एक बेकार काम करून टाकलं तू. म्हटलं काही होणार नाही, आणि होणार तर मला होईल ना, बघून घेईल म्हटलं. मी चला गेलो ड्युटीवर. म्हणजे असे जे प्रसंग होते ते. आणि मी कधी उपवास केला नाही, कुठली पूजापाठ केली नाही. जवळजवळ 20 लोक जमा झालो. अंमडेवरहून 20 लोक आम्ही गेलो. 20 लोकांनी जाऊन तिथं आम्ही गेल्यानंतर जेव्हा आम्ही प्रवेश केला आश्रममध्ये भरवायला, तर तिथली व्यवस्था आणि तिथली जी हे होतं ते मी तर हैराणच झालो. म्हटलं ही अशी व्यवस्था आजपर्यंत कुठंच नाही, आपण कुठं बघितलं बी नाही. म्हणजे शांतता इतकी, तर अशी शांतता कुठंच नाही. आणि आंघोळीला साबण फ्री, गरम पाणी, हे आपल्या घरी बी होत नाही म्हटलं, असं कोणी करत नाही. जेवण गरमागरम. मग मी म्हटलं मला नामदान घ्यायचे. मग ते बघायचे सांगितलं नेम वाचले का. हो म्हटलं वाचले, मला नामदान घ्यायचे. सर जसं तुम्ही सांगत आहात की आपण नास्तिक होतात आणि संत रामपालजी महाराजांचं ज्ञानगंगा हे पुस्तक आपण वाचलं आणि त्याच्यामधलं ज्ञान आपल्याला पटलं आणि खऱ्या अर्थाने आपल्याला परमेश्वर भेटेल हा हेतू मनात धरून आपण बरवला स्थित संत रामपालजी महाराजांच्या आश्रमात गेलात. तिथलं वातावरण बघितलं आणि संत रामपालजी महाराजांकडनं आपण नामदीक्षा घेतली. तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली आणि संत रामपालजी महाराजांनी जे आपल्याला गुरुमंत्र दिले किंवा जी भक्तिविधी दिली, त्या भक्तिविधीमुळे आणि त्या गुरुमंत्राच्या जापामुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत. सर लाभ तर एवढे झाले ना, गिनती नाही करू शकत. छोटे मोठे तर भरपूर लाभ झालेत, पण छोटे मोठे मी सांगतो तुम्हाला की मला छातीमध्ये कळा यायची. कळा अशी यायची सर की मी डायरेक्ट झोपून जायचो आणि मग हात धरून उठायचो. अशी मला जवळजवळ हप्त्यामध्ये 1 वेळ तर यायचेच ते. पण मी म्हणायचं काय असेल काही, चेकअप बी केलं नाही. मग जसं मी नामदान घेतलं त्याच दिवसात, ज्या दिवशी नामदान घेतलं त्याच दिवसापासून तर आजपर्यंत ती कळा मग गायबच झाली, छुमंतरच झाली डायरेक्ट. आणि मी जे
हे करत होतो, मांस मच्छी वगैरे सर्व हे मी डायरेक्ट सोडून दिलं. आता मला त्याचे वास सहन होत नाही, एवढं मला कंट्रोल झालं. मरस तोपर्यंत मी सांगितलं होतं की मी हे सोडणार नाही, पण सुटलं ते. संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानमुळे मी एवढा नास्तिक माणूस कसा आलो हे मी पण सांगू शकत नाही एवढं जास्त. तर सर त्याच्यानंतर पत्नीने बी नामदान घेतलं. पत्नीला मायग्रेनची बिमारी होती, ती 10 किलोमीटर बी जायची तरी तिच्या डोकं बांधायची ती, आणि उलटीशिवाय तिला आराम नाही भेटायचा. मग मी सांगायचो की मग म्हटलं हे तू फिरू नको जास्त वेळाशी. ते म्हणलं नाही मला तर जावंच लागेल असं सांगायची ती. पण ते गेलं म्हणजे ते आहेच. पण पत्नीची बी जी बिमारी होती सर, ती नामदान घेतल्यापासून आजपर्यंत ती मायग्रेन काय भानगड ती गायबच झालं तिचे बी. तिसरं सर की मुलगी होती माझी, 8वी-9वी पासूनच तिला मिरगीसारखी अशी बिमारी यायची. डायरेक्ट टांगाटोली करून घेऊन यायची ते घरी मास्तर लोक, आणि काही नाही 10 मिनिटामध्ये ते चाललं जायचं. परेशान म्हटलं असं काय होतंय. मी जळगावला गेलो, डॉक्टरना दाखवलं. डॉक्टर सांगितलं नील रिपोर्ट काहीच नाही. मग हे होतं कसं. परत धुळ्याला गेलो, धुळ्याला दाखवलं. धुळ्यामध्ये बी डॉक्टरने तेच सांगितलं नील आहे, काहीच नाही. मग त्या डॉक्टरना सांगायचं की मग सर हे होतं कसं, काय का होत आहे. ते म्हणजे ते टेन्शन घेत असेल, 10वीला असताना मग टेन्शन घेत असेल म्हणे. हो म्हटलं हे तर शक्य नाही, मार्क चांगले आहेत तिला पडतात. पण मी ठीक आहे आलो मग घरी. मग एक आयुर्वेदिकवाला भेटला. ते म्हणे तुम्ही असं करा, दवा घ्या, होऊन जाईल ठीक. मग त्याने जवळजवळ आयुर्वेदिक दवा 5 महिन्यात दिली. 5 महिन्यात दिली. त्याने सांगितलं पायी चालायचे नाही, वाकायचे नाही, बरेचसे त्याने आयटम सांगितले, हे खायचे नाही ते खायचे नाही. 5 महिने होऊन गेले सर, तरी ते बिमारी तशीच. मग हे का नाही सांगितलं हिच्यामध्ये काहीतरी भूत प्रेत असेल. म्हटलं हा हे बी चेक करून घेऊ. मग आम्ही परत एका ठिकाणी गेलो, तर त्याने सांगितलं म्हणे हो आहे. म्हटलं हो काढ मग आहे तर. मग त्याने केलं ते शिवमंत्र काय असेल ते, आणि पैसे घेतले त्याने. त्यावेळेस 1000 रुपये घेतले आमच्याकडून. पूजापाठ सर्व केली, पण काही फरक नाही. परत तसंच. मग तिला 12वीला मार्क चांगले पडले. इंजिनिअरिंगच्या बॉम्बेला नंबर लागला, KG सोंबियाला. नामदान घेतल्यानंतर घरात परमात्माची वाण्या चालायला लागून गेली. सकाळची आरती, दुपारची, संध्याकाळची. मग ती यायची सुट्टीवर, मग ऐकायची. तर त्या वाण्या ऐकल्यावर तिला एवढा फरक झाला की जी ती बिमारी होती ती डायरेक्ट शिवमंत्र. पण हल्ली आता तिला प्रेग्नेंट होती, 2 महिन्याचं प्रेग्नेंट होती. डॉक्टरने डायरेक्ट कॅन्सर सांगून दिला, प्रेशर कॅन्सर. त्यांनी चेक केला कॅन्सर आहे. त्यांची तर जमीन खिसकून गेली दोघांची. ते म्हणे आम्ही एवढं चांगलं करतो, असं करतो, तसं करतो, आमच्या मागे असं का बाबा. मग त्यांच्या पहिला फोन मला आला मुलगीचा. पप्पा म्हणे असं असं आहे, डॉक्टरने असं असं सांगितलं. म्हटलं बेटा तू एक काम कर, कोणाचेच ऐकायचे नाही, नामदान घेऊन टाक. हे मोठे डॉक्टर आहेत म्हटलं, हे सर्व ठीक करतील. कारण की त्यांना असं डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला आता 12 केमो करावं लागतील, डिलिव्हरी 8 महिन्यातच करावं लागेल, हिचे केस एक बी राहणार नाही. म्हणजे बरेचसे त्याने डॉक्टरने सांगून दिलं. ते म्हटलं रडून काही फायदा नाही, नामदान घ्या. 2 जणांना नामदान घेऊन टाका. नामदान घेतल्यानंतर त्यांच्या पहिला केमो दिला त्यांनी. केमो सर आज केमोची हालत इतकी बेकार आहे, जर केमो घेतला तर शरीरमध्ये एवढी आग चालते. पण मुलगीला कुठलीच तकलीफ नाही, कुठलीच आग नाही, एकदम शांतता. तर प्रत्येक हप्त्याला म्हणजे 6-6 दिवसामध्ये ते केमो द्यायचे होते त्यांना. मग दुसरा दिला,
तिसरा दिला. मग मी पोचलो तिथं. म्हटलं तिसरा केमो, डॉक्टर काय सांगतात? डॉक्टर सांगतात की तुम्हाला केमो सर्व द्यावं लागतील. म्हटलं देखा, तुम्ही आता मालिकच्या शरणामध्ये आहेत. हे जे काही करणार आहे, हे जे काही आता होईल, हे सर्व परमात्मा करतील आणि करतायत. तुम्ही काही काळजी घेऊ नका. नाही म्हणे, आम्हाला ते डॉक्टरचे करावंच लागेल. म्हटलं ठीक आहे. मग बाईला सांगितलं, म्हटलं काही हरकत नाही, यांना करू द्या, तुम्हाला जे काही करा ते करा, पण आता जे काही होईल ते परमात्मा करतायत. मग त्यांनी केमो देत राहिले. ते आता जवळजवळ त्यांच्या 10 केमो झाले. 12 केमो सांगितले होते, 10 झाले. 10 केमोमध्ये ते बाळबी चेक करतात. प्रत्येक 2 आठवड्याला केमो दिला म्हणजे 1 आठवड्यानंतर ते चेक करतात. बाळ एकदम टनाटन, काही प्रॉब्लेम नाही. केस जाणार होते, केस एक बी गळाला नाही. बाळ सुरक्षित. आणि डॉक्टरने हे सांगितलं होतं की 8व्या महिन्यामध्ये बाळ काढावं लागेल. पण 8वा महिना बी आता खतम आहे, 9वा महिना चालू झाला. मी मुलीला सांगितलं, म्हटलं देख, तू जे पाहिजे ना तुला ते सर्व मिळेल, फक्त तू विश्वास ठेव. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ झालेत आणि बरेचशा अनुभूतीसुद्धा आल्यात. तर ह्या अनुषंगाने जो श्रोतावर्ग आज आपल्याला बघत आहेत किंवा जे भक्त समाज आहे, त्या समाजाला आपण काय संदेश द्याल? संदेश तर नाही, मी त्यांना करवत विनंती करणार आहे की जे बी मला बघतायत, माझे खास करून माझे नातलग, त्यांना मी सांगू इच्छितो की हे बघा, तुम्ही जी भक्ती करताय जरूर आहे, पण ती भक्ती तुम्ही सीधी करा. जी उलटी करताय तिला थोडं सीधी करून घ्या. एवढे जे की संत रामपालजी महाराजांचे TV मध्ये, त्यांचे काही चॅनलमध्ये त्यांचे प्रवचन येतोय, प्रवचन बघा आणि ज्ञान समजा. माझी करबद्ध विनंती आहे की हे ज्ञान समजून जेवढं लवकर होईल तेवढं नामदान घ्या. तुम्ही तुमचे कल्याण करा, मोक्ष मार्ग तुम्हाला भेटेल. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतल्यामुळे आपल्याला मोक्षाचा मार्ग खुला होतो, तर या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला किंवा भक्ताला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावयाची असेल तर ती व्यक्ती नामदीक्षा किंवा गुरुमंत्र कसा घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजांची फार मेहर आहे. प्रत्येक स्टेटमध्ये, जिल्ह्यामध्ये नामदान स्थळ खोललेले आहेत. जे प्रोग्राम चालतात TV वरती, तिथे नंबर असतात. ते नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला जवळचे जे बी सेंटर असेल तिथला नंबर दिला जाईल. तिथं जाऊन तुम्ही नामदान घ्या आणि कल्याण करा. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे आज गावोगावी, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये नामदान केंद्र उभारले आहेत, तर त्या नामदान केंद्रावर जाऊन भगत समाज किंवा पुण्य आत्मा एखादी नामदीक्षा घेऊ शकते. तर मला असं विचारायचं आहे, त्या दीक्षेसाठी त्या साधकाला किंवा त्या व्यक्तीला किती पैसे मोजावे लागतात? सर, पैसे तर 1 रुपया लागणार नाही. सर्व फ्रीमध्ये नामदान तुम्हाला निःशुल्क भेटेल. 1 रुपया खर्च करावा लागणार नाही. धन्यवाद. सच आहे. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.